एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचं वेतन 11 ऑगस्टला खात्यामध्ये जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 60 दिवसांची मुदतवाढ. याआधी सुप्रीम कोर्टाने 90 दिवसांमध्ये निवडणूक घेण्याच्या संदर्भात आदेश दिले होते. मात्र 1300 पेक्षा अधिक संस्थांच्या पात्रतेचा मुद्दा निकाली न निघाल्यामुळे विभागीय उपनिबंधक हे सुप्रीम कोर्टात गेले. पालघरमधील गावपाड्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. हमरापूर नाणे 20 किलोमीटरचा मार्ग हा खड्ड्यांच्या विळख्यात. नागरिकांची गावाबाहेर पडण्यासाठी कसरत. रत्नागिरीच्या दापोलीमधील मच्छीमारांना मोठा दिलासा. आडे उटंबर या खाडीमधील मच्छीमारांसाठी तब्बल 54 कोटी रुपयांचा निधी. किनारी संरक्षण बंधारा उभारण्याचा मार्ग मोकळा. तर खाडीमधील गाळ काढण्यासाठी शासनाचा हिरवा कंदील. मुंबईमधल्या गणेशोत्सव 2026च्या नियोजनासाठी 11 ऑगस्टला संयुक्त बैठक. मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित राहणार. गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडेल. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या विरोधामध्ये त्यांच्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांचं उपोषण. नव्यानं उभारलेल्या संघटनेमध्ये फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना स्थान दिलं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. कोल्हापूरच्या राधानगरीमधील राशिवडेमध्ये तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. अथर्व निल्ले असे या मृत तरुणाचं नाव आहे. ताप आल्यामुळे भोगावतीमधील रत्ना रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं होतं. मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून चौकशीचे आदेश.